तर मंडळी, या शक्तिसुराच्या बारीमधला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्रश्न आणि त्याचं उत्तर. मी माझा प्रश्न प्रतिस्पर्धी शाहिरांना दिलेला होता, त्यांचा सुद्धा प्रश्न त्यांनी मला दिलेला आहे, त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तत्पूर्वी माऊली विकास लांबोरेबावांनी या ठिकाणी उत्तर दिलं. लांबोरेबा गेल्या आतमध्ये आहेत हो, ऐका. आमची खासियत आहे, शाहीर हरियाणन कधीही बारीक खोटं बोलत नाहीत. आणि त्याचमुळं गेल्या कित्येक वर्षाचा आमचा प्रश्न, प्रभू श्रीरामाने लक्ष्मणास दिलेलं फळ आणि त्याचं दिलेलं तुम्ही उत्तर मी मनापासून खरं आहे असं कबूल करतो. आणि तुम्ही मंचावर यायचं, किती पुष्पगुच्छ घेऊन ये, बुके घेऊन ये. लांबोरेबुवा, जोरदार कडाक्याच्या टाळ्यांनी स्वागत करायचे शाहीर विकास लांबोरे यांचं. आणि आमचे या प्रश्नाच्या मागे प्रचंड मेहनत घेणारे गणपत दादा लांबोरे, तुमचं अभिनंदन. लांबोरेबा, छोटे काही पुष्पगुच्छ देऊन तुमचा सन्मान करू इच्छितो. तुम्ही मंचावर या. मी मगाशी 2 मिनिटं थांबा या. बघा, मुख्य 2 कारण. शक्तितुरा कशाला म्हणतात? मी लांबोरेबा तुमच्या बारीत येऊन तुमचा सन्मान करू शकलो असतो, पण हा माझा मांड आहे. आज माझ्या मांडात तुमचा सन्मान. तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही वाचक आहात, आणि या वाचनाला, तुमच्या पाठपुराव्याला सन्मान शाहीर हरियाणकडून, माझ्या भानुदास घराण्याकडून, चापडे माऊलींकडनं आणि माझ्या वडिलांकडनं. धन्यवाद. मंडळी, ह्या जगात माणूस बऱ्यापैकी आयुष्यात स्थिर स्थावर झाल्यानंतर फिरत असतो. जग फिरतो, त्याला अनेक ठिकाणं संस्मरणीय असतात की ज्याला आवडीचे असतात. माझं आवडतं ठिकाण जेव्हा कलगीवाला आपल्या साजात बोलवतो, माझ्या साजा इतकंच मला कलगीचा साजा तेव्हा जायला आवडतं. आज तो योग माझ्या आयुष्यात आला. आणि माझ्या अंगावर आताही शार आहे की बारीच्या ठिकाणी, भागाच्या ठिकाणी, पण सुरेश झाकू बावकर यांच्या चिरंजीवाचा प्रश्न आमच्याकडून फुटणं हे आमचं आम्ही महत्त्वाचं समजतो शाहीर. आणि हे प्रश्न फुटला म्हणून कलगीची बाजू कमी झाली याचा प्रकार नाही. शक्तितुरा जिंकतो. मी काय म्हणतो? कलगीतुरा जिंकतो. लोक मला म्हणतात ना, मी नमन करतो, फिवाम करतो. आम्ही हे पण करतो. आता मान्य आहे, पण हे पण बघा ना किती चांगलं. आणि ह्या माझे वस्ताद प्रभाकरजी धनावडे, नारायण गुरव यांच्या माध्यमातून, आणि खऱ्या अर्थानं माझे प्रभाकर धनावडेंचा यांच्या माध्यमातून हा प्रश्न फुटलेला आहे. सगळं श्रेय त्यांना जातं. आणि ह्याच्यातली ही 4थी वारी. अजून 25 वाऱ्या मुंबईच्या आणि गावच्या 25 भक्त बघित राहा. तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. प्रश्न फुटला की खरंच आनंद होतो. तो काय आयुष्यभर घेऊन जायचा नसतो, सोबत घेऊन जायचा नसतो. बघा, विषयांचा उलगडा झाला पाहिजे आणि ते प्रामाणिकपणे कबूल करण्याची कुवत सुद्धा प्रत्येक शाहिरामध्ये असली पाहिजे. आणि मी कधीच कमीपणा मानणार नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्या दिवशी विषय फुटेल मी तुमचा सन्मान करीन. पण आता मी जो गण गायला, त्या गणामध्ये बुवा तुम्ही म्हणालात, आता ऐका, जाऊ नको, एवढं हुरळून जाऊ नको, पुढे या. गणामध्ये बुवा म्हणाले, काय पहिली लाईन होती? शिवशक्तीच्या लग्नामध्ये नव्हत्या तांदूळ अक्षत, असं काहीतरी त्यांची लाईन होती पहिली. तर बुवा, ज्यानं कोणी तुमचा गण लिहिला असेल, माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे ही तुमची एक लाईन, ही ओळ चुकते. मुळात शिवपार्वतीच्या लग्नामध्ये अक्षता वाटणारा सुद्धा एक गणच होता. आमचा तो गण नाहीये का तुम्ही आमच्या विषयाच्या आसपास सुद्धा फिरकला नाही. आमचे वस्ताद तुम्हाला म्हणाले होते की तुम्ही याच्या नादाला लागू नका. तर मी म्हणतो, मला तुमच्याकडनं अपेक्षा हे तुम्हीच करू शकता. तर आता मी तुमच्या प्रश्नाचं प्रत्येक वेळेला मी जसं माझ्या वाचनात आलंय त्याप्रमाणे
किंवा आमच्या गुरुजनांच्या आमच्या वस्तादांच्या वाचनात आलंय त्याप्रमाणे आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप मोठी कथा आहे पण वेळ खूप कमी असल्यामुळे मी फक्त नाव सांगतोय. जे ते वरदान आहे ते तुमचा प्रश्न तर सगळ्यांना माहिती आहे. आकडी आणि गोयती म्हणून तू नांगर धर म्हणजे असं काहीतरी तो प्रश्नात आहे. तर त्याचं उत्तर असं आहे. 2-3 संदर्भ सापडतात बघा. हे वरदान आदिशक्ती जोगेश्वरी, तिचंच दुसरं नाव माता रेणुका आणि साती आसरा असा संदर्भ सापडतो. यांनी हे वरदान दिल्याचा उल्लेख सापडतो. जर हा प्रश्न किंवा हा विषय तुम्हाला पटला असेल तर नक्की या ठिकाणी तुम्ही ते कबूल करा. आणि बुवा मी माझ्या दुसऱ्या बारीला सुरुवात करतोय. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि मंडळी हॅलो, या दुसऱ्या बारीमध्ये ही बारी बारीप्रमाणेच झाली पाहिजे. विकास लांबोरे म्हणाल्याप्रमाणे एक चांगला विषय खास त्यांच्यासाठी मी घेतोय. लक्ष असू दे बघा. हॅलो हॅलो. बोलबाला झाला निघायला आला, अरे बोलबाला झाला निघायला आला, तंबोराला सजवून. बोलबाला झाला निघायला आला, तंबोराला सजवून. लफडी करतो हा खाजवून, तुझं तुंतून टाकीन वाजवून. लफडी करतो हा खाजवून, तुझं तुंतून टाकीन वाजवून. तुझं टाकीन वाजवून. लफडी करतो हा खाजवून, तुझं तुंतून टाकीन वाजवून. लफडी करतो हा खाजवून, तुझं तुंतून टाकीन वाजवून. लफडी करतो हा खाजवून, तुझं तुंतून टाकीन वाजवून. करतो हा खाजवून, तुझं टाकीन वाजवून. लफडी करतो हा खाजवून, तुझं तुंतून टाकीन वाजवून. हा बोलबाला झाला निघायला आला, बोलबाला झाला निघायला आला, तंबोराला सजवून. लांबोरे बुवा, एवढी वर्ष तुम्ही कार्यक्रम करता. या वर्षी सुद्धा जवळजवळ 7-8 कार्यक्रम तुमचे झालेले आहेत आणि अजून 25 आहेत. निदान या बारीत आल्यानंतर त्या ईश्वराचं नामस्मरण करा आणि मग कॉमेडी करा. आल्या तुम्ही या शक्तिजुरातले शाहीर आहात, कॉमेडियन नाही, याची जाणीव ठेवा आणि त्या पद्धतीने कार्यक्रम करा. फक्त लोकांच्या शिट्या आणि टाळ्या मिळवायच्या यासाठी कार्यक्रम करू चालत नाही. किंवा प्रत्येक कार्यक्रम शक्तिजुराचा किंवा प्रत्येक बारी ही वाभाडे करण्यासाठीच करायची नसते. त्यामुळे त्याचं थोडंसं भान ठेवा, थोडंसं तारतम्य ठेवा. तुमच्यासारख्या शाहिराला हे सांगण्याची आवश्यकता नाही. पुढच्या गीताकडे वळतोय बघा. फार कमी वेळ आहे. व्हावे मानवा, व्हावे मानवा, सावधान सावधान. आताच ऑपरेशन टायगर झालेलं आहे आणि त्याच्याशी निगडीत थोडंसं हे गाणं आहे, लक्ष असू द्या. व्हावे मानवा, सावधान सावधान. चोरांचे साथी झाले पुढारी
भ्रष्टाचाराला जगी आला हे उदान व्हावे मानवा सावधान सावधान व्हावे मानवा सावधान सावधान व्हावे मानवा सावधान सावधान राज्यासाठी झाले उडाने प्रधान भ्रष्टाचाराला जगी आले हे उदान व्हावे मानवा सावधान सावधान व्हावे मानवा सावधान सावधान बायकोन करून द्यावी सामानाची यादी बाजारात नवरोबाची होते वादवादी बाजारात नवरोबाची होते वादवादी बाजारात नवरोबाची होते वादवादी महागाई येते रोजही आबादी गळपात लावून घेती माणसही साधी गळपास लावून घेती माणसही साधी गळपास लावून घेती माणसही साधी गरिबांचा जातो उकटतो प्राण साध्या भोळ माणसाची होते उडतान व्हावे मानवा सावधान सावधान व्हावे मानवा सावधान सावधान व्हावे मानवा सावधान सावधान व्हावे मानवा सावधान सावधान राज्यासाठी झाले उडाने प्रधान भ्रष्टाचाराला जगी आले हे उदान व्हावे मानवा सावधान सावधान व्हावे मानवा सावधान सावधान व्हावे मानवा सावधान सावधान धन्यवाद. फक्त 15 मिनिटं शिल्लक असल्यामुळं मी माझं या बारीतलं शेवटचं गीत घेतोय. बुवा तुम्हाला दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो, पण या सुद्धा गाण्याकडे लक्ष ठेवा. आज खूप दिवसानंतर आमची बारी आहे. तुम्ही म्हणता बुवा की भावकर बुवा वर्षातनं एकदा बारी करतात, आणि याला सर्वस्वी कारण फक्त विकास लांबोरे बुवा आहेत. त्याचं कारण असं, बुवा कोणी बारी दिली तर तुम्ही पूर्वी घेत नव्हते आणि आता घेतात, तेव्हा तुमचा हा असा माज आहे. 2018ला लांबोरे बुवानी माझ्यासोबत बारी करायची सोडली का? मी बारी आक्रमक करतो, तापड करतो, ह्यांची सालं काढतो. मी आज शांततेत बारी घेतली. लक्षात घ्या, जर तुम्ही 12 नाकारल्या नसत्या तर तुमच्या 25 बारीत 20 बाऱ्या माझ्या असत्या. त्यामुळं आपण काय बोलतो, कसं बोलतो याचा भान ठेवा. शेवटचं गीत घेतोय बुवा, लक्ष असू द्या. आकाशी तळपे घाट, अरे आकाशी तळपे घाट करी शिकार, कशाला या कावळ्याचा बाजार. आकाशी तळपे घाट करी शिकार, कशाला या कावळ्याचा बाजार. फुकट खाऊ समजे शहाणा, फुकट खाऊ समजे शहाणा, बडबड याची फार. आकाशी तळपे घाट करी शिकार,
मंडळी, आम्ही आदिमाय जागरण नृत्य कला पथक खडकवली. आम्ही शाहीर हरिअनंत जी पण वेडीवाकडी सेवा केली ती गोड मानून घ्या. माझे संपूर्ण वाद्यवृंद, बुलबुल समीर डिके, ढोलकी अमोल जाधव, सुनील भुवड, पॅड अरुण घाणेकर, ऑर्गन प्रशांत कदम आणि सर्व कोरस, सर्व सहकारी आणि माझी शाखा केदारनाथ नृत्य कला पथक देरवन चिपळूण या सर्वांच्या वतीनं मी तुमच्या समोर नतमस्तक होतो आणि ही माझी आज या ठिकाणी वारी संपवतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.